3:30चा स्वर आहे त्याला. होईल करोना जाशील मरण, धीर धीर धीर. काय गरज आहे सासू-सासऱ्याची ऐकायची? अगं सासू-सासऱ्यासाठी नाही ग, घरासाठी. चला सायंटिफिकली सांगते. सकाळी लवकर उठलात दादांनो, सकाळी लवकर उठलात, सूर्याची कवळी किरणं शरीरावर पडली, विटॅमिन डी मिळतं, जे पॉझिटिव्हिटी वाढवतं, दिवस एनर्जेटिक घालवायला मदत करतं. आध्यात्मिक सांगते, सकाळी लवकर उठलात, भगवंताचं नामचिंतन केलं, देव सोबत असल्याची फिलिंग येते, देवात सोबत असल्याची सक्षमता मिळते आणि प्रत्येक काम सुरळीत पार पडतं. म्हणून एक 25-30 वर्षापूर्वीचा काळ आठवा. एक माणूस दारात यायचा आणि तुम्हा आम्हाला सांगायचा, वासुदेव वाला तर वासुदेव वाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव वाला तर वासुदेव वाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, हरिनाम बोला तर हरिनाम बोला, हरिनाम बोला तर हरिनाम बोला, तुम्ही टाळी तरी वाजवा, अरे वासुदेव वाला तर वासुदेव वाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव वाला तर वासुदेव वाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, दान पावलं दादा, दान पावलं, सुखाचं दुःखाचं दान पावलं, देवाच्या नामाचं दान पावलं, हरीच्या नामाचं दान पावलं, पापाचं पुण्याचं दान पावलं, 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 दान पावलं. अरे वासुदेव सांगतोय, वासुदेव सांगतोय, खरं तुम्ही ऐका. अरे खोट्याच्या नोटा, अरे खोट्याच्या नोटा, अरे खोट्याच्या नोटा, खऱ्याच्या कपाळी गोटा, खोट्याच्या नोटा, खऱ्याच्या कपाळी गोटा, वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, हरिनाम बोला, आता तरी हरिनाम बोला, अरे हरिनाम बोला, शाव्याची माय, रव्याची माय. अरे वासुदेव सांगतोय, थोडं तरी ऐका. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला, गाव जागविताली वासुदेवाची सारी, गाव जागविताली वासुदेवाची सारी, उठल्या नर नारी, अरे गाव जागविताली वासुदेवाची सारी, गाव जागविताली वासुदेवाची स्वारी, वासुदेवाची स्वारी, गाव जागविताली वासुदेवाची स्वारी, जागविताली वासुदेवाची स्वारी. काय गोड होतं बरं, काय सुंदर अरुणोदय असेल तो. मी एवढं प्रेमानं सांगायले, पण मी जन्मल्यापासून मीच वासुदेव बघितला नाही, खरंच नाही. इमानदारीनं सांगा. म्हणजे आता तुम्ही काही एवढे मोठे नाही, लय झालं. आपल्या काळात वासुदेव होता का? माझ्या जमान्यात पावाला आला तर पावाला आला, पप्पाला बोलवा, मम्मीला बोलवा. आमच्यात सकाळ सकाळी वासुदेव नव्हताच. आम्ही पाववाल्यावरची लेकरं, वासुदेववरची नाही दादा. ती परमार्थ करतोय तीच नशीब समजा. आणि तुम्ही आमच्याकडनं चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवता. चुकतंय कुठं हे तरी बघा. पहिली माय लेकराला झोपी घालायची ना, तांगाई म्हणायची, काय सालच गोड आणि प्रेमळ असायची. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कळपाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कळपाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला कळपाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र
शब्द आहेत बघा, अर्थपूर्ण आहेत. गाय झोपली कोठ्यात घरट्यात चिबुताई, परसात वेळी भरी झोपल्या जाई जुई. मीठ पापण्या डोळ्यांच्या, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाठी तुला मी अंगाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. ना 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 नरी नारी ना 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 नरी नारी ना 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 ना. काय गोड होतं महाराज, इतकं सुंदर, इतकं सालस. आजकालच्या आईला माझी तुझी रेशीम गटन म्हणून उडू उडू झालं, यातनं सुटकाच नाही. ती अंगाय म्हणाय बसली का. काय सुंदर दिवस होते महाराज. अहो दिवस सोडा, अहो पहिली गाणी सुद्धा आठवा. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव. नव्या घरामंदी काय नवीन घडल, नव्या घरा संग समदय गळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा ठिणगी ठिणगी वाहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. इडा पिडा जाती दुरी किरपा तुझी आम्हावरी सदा काळी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली तमूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड टाळची पळाची. अभंगाला जोड टाळची पळाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सुखी संसाराची सोडणी गाठ. पाऊले चालती पंढरी आकाशी झेप घेरे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा पिंजरा फिरत्याचा का करती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेळा उभा. विठ्ठला तू वेळा उभा. विठ्ठला यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी. यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी. कान वाजवी तो बासरी. कान वाजवी बासरी. कान वाजवी बासरी. कान वाजवी बासरी. राजा चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. राजा चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. राधे चल राधे चल 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 ग. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. रुतला बाई काटा या आडवाटा नंदाचा काढ
म्हणतोय. किती गोड, किती समंजस आणि साधी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना. किती गोड होत. आजकालची गाणी ऐकली चालू प्रेझेंट. काळी महिना दिसतेस तरुण, किती पॉझिटिव्ह आहे. 3.5चा स्वर आहे त्याला. होईल करोना जाशील मरून, धीर धीर धीर, लोक तुला टाकतील पुरून. किती विश्वास आहे महाराज गाण्यात. घे ग प्रेम करून, परमार्थानं काय पेटती वय तू. काय गाणी महाराज. कुठल्या शब्द कोशात जाऊन शब्द हुडकत यात. इतकं अवघड. आका तुकाराम गाता चालला तरी सापडायचं नाही. अगो बाय अगो बाय अगो बाय. पुढं काय 15 दिवस झालं एक गाणं ऐकते, अजून अर्थ कळला नाही. बदाम बदाम कचा बदाम कवा पकायचा. आम्ही मसनात गेल्या. कळलं असं तरी म्हणा. कळू तर द्या रे. म्हणताय ते कळू तर द्या. काय भावना आहे त्याच्यात, फिलिंग्स आहेत, विश्वास आहे, धीर आहे. काय बर चूक लेकराची नाही. इमानदारीनं सांगा माय मावल्या, लेकूर रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ द्याता होय ग? काय देता ग? अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणता. कसं करू गो तुमचं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. म्हणजे इट इज करेक्ट ना की तुम्ही हे संस्कार लेकरांना देता. तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला. परिणाम ताट बसा रे, ताट बसा, ताट परत ताट बसा रे. पुढचे साईडचं ताट बसा, ताट बसा फक्त स्ट्रेट. हां माझ्याकडे बघा. लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर धोबिका कुत्ता घरकान घाट. हां नाही पटपट लक्ष द्या. पोरींनो तुम्ही पण लक्ष द्या. पटपट पटकन उत्तर द्यायचं सगळ्यांनी. काय चालू आहे. सॉरी तुम्ही काय ऐकताय. स्पीक लाऊडली. काय ऐकताय. काय ऐकताय. नशीब कीर्तन तरी म्हणले, दुसरं काही म्हणले नाही. त्यांना माहित आहे चालू कीर्तन आहे. पण पटपट उत्तर द्या. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव काही जनरल काही जिके बऱ्यांचा वॉट माइंड. पण पटपट. हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं, पिक्चरचं नाव. सायराट मधले हिरोचं नाव, हिरोईनचं नाव. किती गुणाची आहेत महाराज. तुमचीच आहेत ना, तुमचीच आहेत ना. काय रत्न दिले बाई गावाला. अगं बाई माझा पिंट्या. किती गुणाची आहेत महाराज. काय जनरल नॉलेज आहे पोरांचं. आई हे कितका ट्रेंड झालाय मलाही माहित नव्हतं. मला 2 दिवसापूर्वी कळालं महाराज. इन्स्टाला जे रील्स असतात ना, कुठल्याही गाण्यात हे घुशिवलंय. आता हे आवाज कोणाचा आहे कोणालाच माहिती नाही. तर काय सांगायचं आणि काय नाही. जाऊ दे मरू दे तिकडं महाराज. लोक काय उचलून कशात टाकतील याचा भरोसा. चला जागेवर या. पटकन पूर्ण पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव. काय स्वर आहे महाराज पुरांचा. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. फिटलं की फिरव महाराज. जरा तटल्यात रे, तटल्यात फिटलं की फिरवायचं महाराज. वो बुलाती है. ज्ञानोबारांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला. ही लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. आणि बाबराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबारा चूक त्यांची नाही. हवे तया हे समजून घ्या. शुद्ध बीजापोटी फळे. छत्रपती मासाहेबांच्याच पोटी जन्माला काय हवे. भोसल्यांचंच कुळ का, महाराष्ट्रच का, हिंदू धर्मच का. कारण आहे प्रारब्ध, कारण आहे कुळ. समजून घ्या. काय छत्रपती होते, काय मासाहेब होता महाराज. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा
मुजरा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा चिजाईला. टाळ्या वाजवल्यावर उपकार होत्या माझ्यावर बिन राजावर बिन. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. आणि एवढं बोलून सुद्धा जी दोन चार वाजवीत नाहीत त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आलेत भारतात ते टाळ्या वाजवतील, आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती जनवार टाळी वाजवणार नाही. वाजवा. राजाचं गुणगान गायचंय माझ्या, सोपं नाहीये. टाळी कशासाठी वाजवायची? अरे आठवा, 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात देखत तुमच्या आई बहिणींची आबरू लुटली आहे. मंदिर उद्ध्वस्त केली. काय एवढ्या थाटात बसताय? मान वर करायची हिम्मत कुणाची नव्हती. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया नाचत होता. गाढवापेक्षा डुकरापेक्षा बेकार अवस्था माणसांची होती. स्वराज्य घडवायचं स्वप्न आहे माझ्या आई साहेबांचं. स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. छत्रपतींचा वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी विचारलं, आई साहेब हे काय? 5 वर्षाच्या निरागस लेकराला माझी माय सांगतेय, बाळ राजा व्हायचंय तुम्हाला, बाळ राजा व्हायचंय तुम्हाला. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचाय तुम्हाला. या कुळात जन्मालेले छत्रपती आहेत. छत्रपतींचा वय वर्ष 15. स्वराज्याचं बाळकडू मासाहेबांनी हातात दिलंय. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची रक्त सांडून शपथ घेतली. काय वय? मुठभर मावळेत हातात. बाजी मुरार बाजी तानाजी यसाची सूर्याची कोंडाची फुलाची फरकंद बहिरची मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर कोपडे सुर्वे बांधलकर. काय होणार आहे एवढ्यांनी? अरे जिद्द आहे ना मोठी, पराकाष्ठा आहे. एक मावळा 1000 मावळा इतका दम घेऊन चालतो. वय वर्ष 17 आहे छत्रपतींचं. काय कळतं 17व्या वर्षी? माझ्या राजानं पहिला किल्ला जिंकलाय. वयाच्या 17व्या वर्षी तोरणा. खंबीरपणे आई पाठीशी उभा आहे. भ्याड करून पळून जाणारा पोरगा तिने जन्माला घातला नाही. वाघा सारखा एकट्यात खोड्या करणारा नाही, समाजाला जगावणारा पोरगा जन्माला घातला. कधीतरी इतिहास ऐका. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता होवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता होवाली. होती जिजाईला खंत, झालं शिवबात संत. होती जिजाईला खंत, झाला शिवबात संताचा पूजित महाराष्ट्र सारा. काही माणसं म्हणतात लयच उतू येते ग, भांडवल करते काय? फक्त जाणीव है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तीच आहे, नशाही तीच आहे. का तर जाणीव आहे. आज जर छत्रपती नसतं ना, काय एवढ्या दणक्यात तुम्ही बसताय आणि काय एवढ्या थाटात मी कीर्तन करते. हे कीर्तन करायला आणि ऐकायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहित है? जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. म्हणून आहे मुजरा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा चिजाईला. मुजरा मानाचा चिजाईला. धन्य धन्य तर आई
जिजाऊ की जरा मानाचा मानाचा पुत्र मानाचा मानाचा जिजाऊला जरा मानाचा मानाचा जिजाऊला मानाचा मानाचा जिजाऊला दोन छत्रपतीजीने घडवले. काय कूस असेल त्या आईसाहेबांची. आम्हाला टाळ्या वाजवायचा आणि जय म्हणायचा कटाळा आहे. घरी जाऊन पिटवून घ्या. खरं आहे म्हणा. मी पण कुणाला एवढा जीव तोडून इतिहास सांगायला लागले. 500 हजारावर मतदान करणाऱ्या आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस. तुझी दाढी जळवती पण माझी बिडी पेटू दे. अशातल्या जाती आपण. आपल्याला इतिहास कळणार आहे का? आमचं फक्त आमचं ढेरगं भरलं विषय संपला. कशाला कुणाचं काय. अरे कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करत असतील. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो कोणासाठी आम्ही ह्या बिनकदर लोकांसाठी. रे बदला भल्या भल्या साहेबांची लाचारी करताय आणि देशाचा धर्माचा विषय आला की शेपूट लावून पळून जाता. लाचारी करताना झेंडे घेऊन फिरताना बरं काही वाटत नाही. साहेब माझा बाप आहे तुझा पेटीव. मग डीपी साहेबांचे फोटो साहेबांचे असं काय नाही. क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब 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 भिकार आहे का? पाया पडतो का? तळवे चाटता. कुठल्या मातीत जन्माला आलाय? काय वागताय? तुम्हाला जर कोण म्हणलं ना धर्म बदल तुला सरपंच करतो. आपण धर्म बदलून वाचाल पण वाचाल. राजकारण करा पण निष्ठावंत करा. मावळ्यांसारखं करा. कार्यकर्ते व्हा पण मावळ्यांसारखे व्हा. अरे छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा. युद्धात दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला. मावळा घरी बसलाय कळताच राजे भेटायला आले. राजे भेटायला बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा ढसाढसाडायला लागला. राजे किंचाळले. लाज वाटत नाही? अरे हर हर मधो घोषणा करत या मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस. हात गेले म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं नाही राज. हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही राज. मी रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही. या खंतना डोळ्यात पाणी येतंय राजा. निष्ठा आहे. पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या पाठीशी लागणारी माणसं नव्हती त्या काळात. म्हणून सांगते निष्ठावंत व्हा. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. जिद्द ठेवा. भगवंत तुमच्या पाठीशी आहे. पोरांनो तुम्ही फार कष्ट करताय पण चुकताय कुठं माहित आहे का? तुमच्याकडे धीर नाही आहे. एक पोरगा एसटीत चढला. कंडक्टरला म्हणला 2 तिकीट द्या. कंडक्टर म्हणला साहेब एकटी दिसताय तिकीट 2. पोरगा म्हणला 1 हरवलं तर ऑप्शन. MPSCला UPSC ऑप्शन. UPSCला ग्रॅज्युएशन ऑप्शन. ग्रॅज्युएशनला पुन्हा काहीतरी ऑप्शन. हा कोर्स तो कोर्स किती कराल रे? एक स्टेबलपणे करा ना. कंडक्टर बी लय हुशार होता. कंडक्टर म्हणला 2रं तिकीट हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे एसटीचा पास आहे. मग तू काय डोक्यावर पडला काय? तुझ्याकडे जर एसटीचा पास आहे तिकीट घ्यायची तुला गरज. मी कीर्तनकार आहे म्हणून तुम्ही कीर्तनकार होऊ शकत नाही. तुम्ही शेतकरी आहे मी ते होऊ शकत नाही. प्रत्येकाकडे मध्ये एक वेगळी कला आहे वेगळा गुण आहे. जिद्दीने तो पुढं घेतला पाहिजे. एखाद्याला चित्रकला चांगलं आहे. एखादं सिंगिंग चांगलं आहे. एखाद्याचं डान्सिंग चांगलं आहे. एखाद्याकडे बौद्धिक दृष्टिकोन चांगला आहे. एखाद्याकडे सेन्स चांगले आहेत. अरे ते वापरा की रे. संगत करा. पण तुम्हाला सांगू तुम्ही मित्राच्या नादाने सायन्स घेता आणि मित्राच्या नादाने आर्ट घेता हे कितपत योग्य आहे? माझा मित्र त्याच्यात आहे. मग कसं रे? त्याचं तुझं डोकं सेम आहे का? असं नसतं. ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला. संगत चांगल्याची पाहिजे रे. आणि परिसाच्या संगतीने लोखंडही सोन्याचं होतं. संगत संतन की लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत संतन की लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी
माऊली. तर संगत इमानदारीने सांगत होता, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस स्वतःच्या पैशाने घेतो. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस स्वतःच्या पैशाने घेतो. मग ही देणारा कोणतर दानशूर कर्ण असतो का नाही? मग गावातले कर्ण हुडका आणि आधारात येऊन ठोका. एवढा दानशूरपणा बरा नाही म्हणा. गिर गटवर घी, गटानं काय होतंय, गटवर गटानं ईश एकर जाळाली. अजून किती जाळवायची होती तुला? इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं गुन्हाचं गाव आहे का? एकही खात नाही, निर्व्यसनी गाव आहे. वा वा. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही, स्वाभिमानाने हातवारी करा. प्राऊड फील झालं पाहिजे. सुपारीचंही व्यसन नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 घ्या खाली. तरुण मंडळी जास्त आहेत जे खात नाही, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोऱ्यात जोऱ्यात. तुम्हाला माझ्याकडनं पुढच्या आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा. जे खात आहेत त्यांचं काय करू? तुम्हाला टाळ देऊ का? टाळ देऊ? वाजवाय नाही, घ्या समजून. आणि तुम्ही लेकरांना उपदेश करता की तुम्ही खाऊ नका, म्हणजे तू चोळ, लेकराला म्हणून चोळ नको. असं चालत नाही माऊली, समजून घ्या. तुम्ही पावणं पाहिजे. आणि संतांच्या संगतीत एवढी ताकद आहे ना, कुळच पावन असावं नाही. हरिदास जरी जन्माला आला तरी कुळ पावन. 2 अनुषंगाने विचार करूयात, केला जातो. कुळ पावन आहे म्हणून हरिदास जन्माला आला. हरिदास जन्माला आला, अहो कुळ पावन झालं. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा आहेत. काय कीर्तन असेल? कीर्तन ऐकायला कानोपात्र आहे. शेजार पाजारची माणसं म्हणतात लाज वाटते का हिला, नाचणारीची जात ही कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची, मग आम्ही काय करायचं? लोक येथे हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही माऊली. देवा सांगा सुख दुःख, देव निवा